हॅलो फ्रेंड्स, मी अल्पिता आणि स्वागत असं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता ना मी पप्पांसोबत बाजारात इले असं मासे नेऊचे असत आणि थोडंसं सामान पण नेऊचं असा घरातला. ह्या बघा, ह्या आमचा कट्ट्यावरचा मच्छी मार्केट असा. तुमका कोणाकोणाक माहिती आता कमेंट करून नक्की सांगा. मासे बघितलं तर भरपूर दिसत होते, पण माशांची किमती पण माशांसारखेच जास्त होते, त्यामुळे समजतच नव्हता काय घ्यायचं आता. पप्पा जर एकटे इले असते ना तर काहीतरी एवढ्यात घेऊन गेले असते, पण मी असे म्हणून लयच वेळ गेलो. माका काय समजत नाही नक्की काय घ्यायचं आता, कारण समोर एवढा सगळा दिसताना तर नक्की हा घेऊ की ता घेऊ असं झाला. बाजूक ह्या आजीकडे लक्ष गेलो आणि हिने भरपूर कोलंबी लावलेल्या, मग हिच्याकडे कोलंबीच घेतलं. आता मासे आणि बाजार घेऊन मी घरी इलय. आता चाय पिते, सकाळी जाताना कायच खाल्लंय नाही. कोलंबी लहान असत ना, त्यामुळे साफ करूक वेळ लागता. तर आता आई आणि मी कोलंबी साफ करतो आणि आई मग मासे साफ करतली मांजरांसाठी. आज ना जेवणात असं कोलंबीचा भाजके आणि तळलेली कोलंबी. तुम्ही पण या जेवक, मी आता जेवतोय. खळा थोडा सुकला ना, पप्पा आता खळ्यात पेट देतात असत. ह्यो बघा, खूप दिवसांनी आमच्याकडे पाहुणं इलो असत आणि खय बसलो होतो बघा तुम्हीच. आता ना मी पप्पांसोबत हडपीवाडीत जातोय. तर आता मी आणि पप्पा गेलो हडपीवाडीत आणि हे असं दाचवेकर काका ह्यांनी यांच्या घराच्या बाजूकच कलिंगनाचं छोटंसं दुकान लावल्याने असा. तुमका हवी असतील तर नक्की घ्यावा, हडपीवाडी बस स्टॉपच्या बाजूकच हा. आणि काकांनी ना त्यांच्या घराच्या बाजूक थोडीशी कुळदाची शेती केल्यानी आणि बाजूकच थोडीशी लाल भाजी आणि मुळ्याची भाजी पण पेरल्यानी. माका ना गावठी मुळ्याच्या भाजीचं मुळो नुसतो खाऊ खूप आवडतं. मी आता खातोय, तिखट असतो लय. तर आता ना काळोख पडत इलो असा. आता आम्ही घरी जातो. चला तर मग बाय बाय, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा माझा व्हिडिओ तुमका कसो वाटलो तर कमेंट करून माका नक्की सांगा.